भाई शपथ मामी ऋतिक तू पुढे बसतो का? ऋतिक ये रेकॉर्ड होतं. मला नाही पाहिजे. आओ तुम्ही मम्मी 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 मम्मी. हे गाईज वेलकम टू माय चॅनल. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि आमची ही गोव्याची ट्रिप असणार आहे. तर तुम्ही सोबत राहा, बघूया कशी ट्रिप असणार आहे ते. मी माझे मिस्टर म्हणजे माझे हस्बंड आहे आणि माझे सासरे आणि माझे सासूबाई आहेत. असे आम्ही सगळे आणि माझा भाऊ पण आहे मागे. आम्ही सगळे गोव्याला चाललो आहे. हे माझं पिल्लू हे पण दिसतंय. पिल्लू नाही घेतलं. हॅलो. तर आम्ही सगळे असे गोव्याला चाललोय. बघूया कशी ट्रिप होत आहे. तुम्ही आमच्यासोबत राहा. तर आम्ही चेकिंग वगैरे केलं आणि त्याच्यानंतर इथे आम्हाला अशा बस घ्यायला आल्या आहेत. याला काय बोलता मला माहिती नाही, पण याच्यात आम्ही बसून मग तिकडे प्लेनच्या इकडे जाणार आहे. तर बघूया कसं काय होतं आहे. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे आम्हाला समजत नाही आहे काय कुठे काय वगैरे, पण बघू. हे गाईज आम्ही प्लेनमध्ये बसलोय. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. गाडी खूप आनंद होत आहे. सगळे बसले. आई पप्पा पुढे बसले, आम्ही दोघं इकडे बसलो आणि भाऊ पुढे बसलाय. बघ कसा होते जर्नी, कशी होते. खूप आनंद होतोय. बट मी इकडे विंडो सीट घेतली आहे आणि मला नाही दिली. माझी विंडो सीट घेतली नाही, फक्त लेडीजसाठी विंडो सीट. मजा येते. बघू पुढे काय काय छान छान एक्सपिरियन्स असतात. आमचं हे प्लेन सुरू झालं आहे आणि साहेब जेव्हापासून एअरपोर्टला आलो आम्ही 2 तास झाले, 2-2.5 तास, तेव्हापासून साहेब एवढं टेन्शनमध्ये होते आणि कोणाशी बोलत नव्हते. खूप चिडचिड तिकीट्स कुठे, हे कुठे, आधार कार्ड कुठे, हे ते वगैरे. आणि आता इथे बसलं आणि प्लेन सुरू झालं तेव्हा खूप रिलॅक्स झाले. बघा यांच्या चेहऱ्यावरची खुशी बघा. अशी तर आम्ही पोचलेलो आहे गोव्यामध्ये आणि इथे असं बॅगला आमचं लगेज वगैरे घ्यायला थांबलो आहे. आणि हा फुल टू एक्सपिरियन्स जसं मूवीमध्ये असतो ना की अशा बॅगा वगैरे घेतात, ते दाखवतात, तसंच वाटतंय. आणि साहेबांना काही बोलायचंच नाही आहे. साहेब फक्त हा तू कर ब्लॉगिंग. पोचलो इकडे आणि इकडे आम्हाला टॅक्सीवाला घ्यायला येणार आहे, कारण तो आम्ही त्याला सांगितलं म्हणून त्याने सगळं ॲडजस्ट केले हॉटेलचं वगैरे. आणि ते आम्ही टॅक्सीत वगैरे बसून जाऊ. मग रूमवर चेक इन वगैरे केल्यानंतर तुम्हाला दाखवते काय. लेफ्ट साइड में आ गया. हे गाईज तर आम्ही इकडे आलो आहे. चेक इन करतो हॉटेलमध्ये. एअरपोर्टला उतरलो आणि इकडे हॉटेलमध्ये आलो. 1 तास ट्रॅव्हलिंगला लागला. खूप दमलो आहे आणि हॉटेल जरा चांगलं वाटतं आहे. बघूया साहेब चेक इन वगैरे करत आहे, त्याच्यानंतर कोण काय. मी आलो इकडे रूमवर आणि आम्ही हॉटेलमध्ये चेक इन वगैरे केलं. त्याच्यानंतर आम्हाला ही रूम मिळाली आहे. रूम तशी छान आहे. इकडे असं वगैरे डेकोरेशन मस्त आहे. मला ही आवडली होती पर्सनली, पण इथे थोडी खिडकी वगैरे तुटलेली त्याची आणि त्याच्यामुळे साहेबांना आवडलं नाही आहे. हां आणि साहेब तर आमचं असं आहे एकदम काही हे नाही आहे. मॅडमला रूम आवडली. बरं झालं. AC रूम आहे जे एवढ्या गरमीमध्ये टेम्परेचर चांगलं असावं, पण शांत राहावं. ही मला आवडली होती, पण साहेबांना दुसरी रूम आवडली, त्याच्यामुळे आम्ही तिकडे बघतोय. अजून दुसरी रूम शिफ्ट करणार आहे बाजूच्या ह्याच्यावर. आणि आता आमचं जेवण वगैरे राहिलं. आम्ही हे रूम वगैरे सेट वगैरे सगळं झाल्यानंतर जेवण वगैरे करायला जाऊ. पण रूम छान आहेत, हॉटेल छान आहे, मस्त आहे. ची ट्रिप आहे. तर उद्या आम्ही नॉर्थ गोवाला जाणार. तर सर्वच गोष्टी तुम्हाला आम्ही 100% दाखवू की काय काय आहे ते. तसे सोबत राहा. तर आम्ही इकडे जेवायला आलेलो आणि इकडे जेवण वगैरे केलं. या हॉटेलचं नाव आहे साई प्रसाद. जेवण खूप टेस्टी होतं. खूप भारी मस्त. आणि प्युअर इथे गोव्याची टेस्ट होती. म्हणजे नॉनव्हेज आम्ही घेतलेलं. नॉनव्हेज म्हणजे फिश थाली घेतली सगळी आणि चिकन थाली घेतली. व्हेज नव्हतं घेतलेलं, पण छान टेस्ट होती. एकदम मस्त. पैसे एकदम वर्थ आहे. पूर्ण वसूल.
पैसे पूर्ण वसूल झाले. म्हणजे आम्ही तिथे थांबलो होतो त्या हॉटेलमध्ये, तिथे पण होतं पण तिथलं जेवण एवढं काही खास नव्हतं. म्हणून आम्ही ते थोडंसं इथे बाहेर आलो फिरायला. म्हटलं फिरता फिरता बघू एखादा रेस्टॉरंट, मग इकडे जेवलो. छान होतं जेवण. आता आम्ही चाललोय रूमवर. पूर्ण गोव्याचा हो इथे खूप असं गोव्याचं फील येते, खूप गोव्याचं फील. म्हणजे असे एकदम हिरवे झाडं वगैरे आणि असे ते घरं पण असे इथे गोव्याच्या स्टाईलचे कलरफुल आणि त्यांचे स्ट्रक्चरच वेगळे आहेत. खूप छान वाटतंय, मस्त आहे. आणि इथे आमचं रूम आहे, रूमच्या शेजारीच हॉटेल होतं. छान वाटलं, मस्त होतं. तर असं एन्जॉय करणं सुरू आहे. आजचा पहिलाच दिवस आहे, अजून तर खूप दिवस बाकी आहेत. खूप दिवस म्हणजे 3-4 दिवस आहोत आम्ही इथे. बघू अजून छान छान खूप काही काही एन्जॉय करू, खूप एक्सप्लोअर करू, छान छान इथल्या डिश एक्सप्लोअर करू आणि तुम्हाला सांगूच. A few inches later. म्हणजे आम्हाला फोटोज वगैरे दाखवले होते त्यांनी आधी, असं असं आहे बघ सगळं. पण इकडे आल्यावर बघितलं छान आहे. सकाळी येऊ इकडे, खूप मजा करू. सकाळी म्हणजे वेळ मिळाला तर जी गोष्ट आहे ती, वेळ मिळाला तर किंवा मग त्याच्यानंतर अजून काही थोडं समजा संध्याकाळी किंवा सकाळी आम्ही लवकर आलो किंवा उशिरा जायचं असेल तर येऊ इकडे. तर अशी आमची मॉर्निंग झालेली आहे, ऑलवेज लेट. तिकडे आई पप्पांचं आवरून पण झालं, आंघोळी वगैरे झालं, सगळं झालं आणि आम्ही आत्ताशी उठलो आहे. आणि इकडे व्ह्यू पण छान आहे, म्हणजे असं फुल व्ह्यू नाही आहे पण इकडे असं स्विमिंग पूल वगैरे दिसतं इकडनं आणि छान लाईट येते, व्हिडिओ पण चांगले येते. आता बघू, आंघोळ वगैरे करू, बाळाचं आवरू आणि निघू. तरी 10 वाजता रेडी व्हायला लावले आणि आता 9:30 झाले आहेत. तर काहीच विषय असं झाला आहे, आम्ही नाश्ता वगैरे केला, दुसरा कपडे चेंज केलेले होते. आज मी हे घातले म्हणजे आत्ता, आणि दुसरे कपडे घातलेले होते. पण मग तो ड्रायव्हर बोलला की आपल्याला बीचच्या ठिकाणी जायचं. मग बीचसाठी मी हा ड्रेस घेतला होता, म्हणून हा ड्रेस चेंज केला आणि निघालो. उशीर झाला आहे पण ठीक आहे. आणि असं आमचं हॉटेल आहे आणि आम्हाला गाडी घ्यायला आली आहे, बघू शकता. हे गाईज, तर आम्ही इकडे आलो होतो हॉटेलवर नाश्ता वगैरे करून आणि कारमध्ये इकडे आलो. आणि इकडे असे दुकानं आहेत खूप सारे. मी कॅप वगैरे घेतली आहे आणि बब्ब्याला चष्मा घेतला, यांना पण गॉगल घेतला, बब्बीला पण घेतलं. बब्बीचं दाखवा. मामाला, बब्बीला सगळ्यांना गॉगल घेतले. मी आणला आहे माझा घरूनच. पप्पांनी ही कॅप घेतली आणि आईची आधी शॉपिंग चालू आहे. आई आलं शॉपिंग करून आले, अशी कॅप घेतली मी. आता चाललो आहे इकडे बीचवरनं ते असे प्लेसेस दाखवणारे आपल्याला, फॉर्ट वगैरे आहेत, छान आहे मस्त. आणि इकडे असं बीच आहे, मध्ये बसलो आहे कॅब. इकडे कसं बीचवर वगैरे आलं अशी कॅब घ्यावीच लागते, ते कंपल्सरी असतं. हां, आणि हो, यांनी नवीन गॉगल घेतला आणि माझा गॉगल घरीच ठेवला. मी 2 गॉगल आणले, माझे दोन्ही गॉगल यांनी घरी ठेवले. बरं बॅकअप, हां बॅकअपमध्ये माझ्या बॅगमध्ये होता एक गॉगल, तेवढं तरी बरं, थँक गॉड. आता आम्ही चाललो आहे सी साईड बघायला. त्याच्यामध्ये आम्हाला 4 ते 5 पॉईंट्स मिळणार आहे फिरण्यासाठी जहाजाने. आता एक डॉल्फिन पॉईंट मिळणार आहे. हे गाईज, तर आता यांनी सांगितलं की हा बंगला 80 करोडचा आहे. हा ते हसीना मांडे मूवीची शूटिंग झाली होती. तो 80 करोड गोविंदाचा सीन, ज्या सीनमध्ये गोविंदाला काचाचा दगड मारतो डायरेक्ट कारण हे साहेबांनी ओल्ड मूवी सगळे जुने मूवी सगळे बघून काढले, त्याच्यामुळे त्यांना सगळं माहिती. मला हसीना मान जाय की हा कोणता पिक्चर तेही नाही माहिती, म्हणून ते प्रॉपर पिक्चर प्रॉपर सीन सांगताय. ठीक आहे, चला भेटूया. इकडे थोडं पुढे आल्यानंतर इकडे गोव्याचं सेंट्रल जेल आहे, इथे दाखवतात. आता म्युझियम म्हटलंय, कारण आताचे जोर असे साधे नाही राहिले ना की तिथे राहतील, ते बीचमधून पळून जातील. त्याच्यामुळे त्यांनी सेंट्रल जेल आता वेगळं बनवलं आणि इथं एक म्युझियम बनवलं आहे. छान वाटतं असं सगळं बघून. पुढे काय काय ते तुम्हाला दाखवतो. तर इकडे डॉल्फिन असे येत आहेत वरती, सगळे बघताय इकडे. बरं, मला 2-3 वेळा दिसले डॉल्फिन, मस्त छान. आणि फर्स्ट टाइम बघितले डॉल्फिन, छान एक्सपिरियन्स आहे, मस्त. सगळे बघताय, साहेबांना पण दिसले, साहेब पण बघताय. अरे डॉल्फिन कसा इकडे व्ह्यू आहे. आम्ही इथे फोटोज वगैरे काढले आणि व्हिडिओज काढल्या. तिकडे फिरून आलो बोटमध्ये. आणि आमचा बब्बे जरा पाण्याला घाबरतोय, म्हणजे तो घरी पण पाण्याला घाबरतो आणि इकडे आल्यावर तर बापरे बीच वगैरे, त्याच्यामुळे तो घाबरतोच आहे. पण तरी त्याला आम्ही चालवलं थोडंफार, मस्त मजा येते. आणि इथे फोटोज वगैरे काढतो, आई बाप्पा फोटोज काढताय. बरं, मी बीचचा ड्रेस घातला आज. मी ॲक्च्युली दुसरा ड्रेस घातला होता पण हा चेंज केला आणि हा घातला. छान वाटतंय, मस्त. तर आम्ही इकडे या बीचवर आलो होतो. कोणता बीच आहे हा? मंडलम.
आणि इकडे थोड्याच वेळासाठी आलो आहे. आम्ही नंतर बागा बीचला चाललो आहे, त्याच्यामुळे म्हटलं एकदा बघून घेऊया कसं काय आहे. इथे राईड्स वगैरे करण्यानं खूप ऊन लागतं आहे. असा बीच आहे इकडे. बघू काय, आमचं बाळ पण झोपलं आहे गाडीत, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो पटकन. म्हटलं थोड्या वेळात पटकन बघून घेऊ आणि मग तिकडे जाऊया. मस्त वाटतंय, साहेबांना पण भारी वाटतंय. साहेबांना आलो ना बाई. तर आलो बीच वगैरे बघून आणि इकडे उसाचा रस प्यायला थांबलो. माझं एकदम फेवरेट, म्हणजे मी कुठेही जा उसाचा रस पिते म्हणजे पितेच. माहिती इथे उसाचा रस प्यायला. आज आम्ही गोव्याचा उसाचा रस पिणार आहे. गोवा स्पेशल, गोवा स्पेशल शुगर केन ज्यूस. तर इकडे आम्ही जराशी शॉपिंग केली आहे, म्हणजे माझ्यासाठी ड्रेस घेतला. मला घ्यायचा होता तो, म्हटलं इथे गोव्यालाच घेऊया. इकडे मी व्हिडिओज वगैरे बघितले होते, इथे मिळतात अशा, म्हणून तो इकडेच घेतला. छान आहे, मी घातल्यानंतर दाखवेल. तर इकडे स्टॉपिंग सीट आहे आणि इथे बार्गेनिंग वगैरे काय चालत नाही. इथे एकच भाव किंवा थोडंफार कमी करतात, असं खूप जास्त करत नाही. घ्यायचं तर घ्या, नाही तर जा, असं असतं. छान छान आहे, पण व्हरायटी आहेत खूप. A few inches later. हा आउटफिट घातला आहे मी आणि हा आउटफिट घालून चाललो आहे. हा आता घेतला, तुम्हाला नवीन सांगितलं तो घेतलेला. आणि बीचवर चाललो आहे म्हणून असे कपडे पाहिजे. मग आम्ही चेंज करायला आलो हॉटेलमध्ये. थँक गॉड मला एवढे चांगले सासू सासरे भेटले की ते मला अलाउ करतात सगळं घालायला, त्याच्यामुळे टेन्शन नाही. आईनं म्हटलं आई पप्पा इथं कसं काय घालू काय वगैरे, मग ते बोलल्या घाल घाल काही तुमची चावी वगैरे देत आहेत. असं करून आम्ही चाललो आहे. आमचा बब्बे जसा झोपला आहे म्हणून त्याची झोप झाली की मग तो फ्रेश राहतो, त्याच्यामुळे टेन्शन नाही. भेटूया पुढे. भाई शपथ मम्मी ऋतिक तू पुढे बसतो का? ऋतिक रेकॉर्ड होत. आता आम्ही पॅरासिलिंग करून आलो. पॅरासिलिंग केल्यानंतर एकदम थोडासा हे झालंय, पण पॅरासिलिंगचा एक्सपिरियन्स खूप भारी होता, खूप मस्त होता, खूप मजा आली आम्हाला. अजून आमच्या 2-3 राईड्स राहिलेल्या आहेत. पॅरासिलिंगमध्ये आमच्या मॅडमची थोडी तब्येत डाऊन झालेली आहे. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तर मी असं हेअरचं केलेलं आहे, मला हे करायचंच होतं इकडे आल्यापासून. या ड्रेसवर जरा छान वाटतं आहे. तर आम्ही आलो आहे बीचवरनं इकडे मस्त राईड्स वगैरे करून, आणि इकडे आमच्या रूमला आलो आहे. आणि इकडे स्विमिंग पूल आहे, त्यात थोडं ओलं वगैरे होतं आणि इकडे जरा मजा करते. परत मी हे कपडे घातले. बघू आता स्विमिंग पूलमध्ये आंघोळ वगैरे केली. इकडे वरती जाऊन फ्रेश झालो रूममध्ये आणि जेवायला चाललो आहे. खूप भूक लागली आहे, त्याच्यानंतर आता रेस्टॉरंट एखादं छान शोधू जिथे छान चांगलं जेवण मिळेल, म्हणजे स्पेशली फिशवालं, कारण गोव्याला फिश नाही खाल्लं तर मग काय खाल्लं. बात सही आहे. बघू हॉटेल वगैरे आणि जेवण करू.
इथे स्विमिंग पूलची सिस्टीम छान होती, म्हणजे गाणे वगैरे नव्हते पण छान होतं, म्हणजे एन्जॉय झालं मस्त सगळ्यांचंच. आता बघू छान हॉटेल विंग वगैरे काय आहे ते आणि जेवण करू. तर गाईज आम्ही इथे जेवायला आलो होतो आणि इथे असं मागे चर्च आहे. जेवणापेक्षा मला इथे हे चर्च खूप आवडलं, एकदम असं इंग्रजांच्या काळातलं वाटतं आहे, खूप छान आहे. आणि याच्या समोरच आमचं हॉटेल आहे, इथे जेवायला आलो होतो. इथे खूप फॉरेनर्स लोक बसलेले आहेत, ते मला दाखवते. आणि जास्तीत जास्त वयस्कर म्हणजे असे एजेड लोक आहेत आणि ते झाले आहेत, मी तुम्हाला दाखवते. इकडे काजू मँगो बर्फी घेतली आहे, बर्फीने लाडू घेतले मँगोच्या फ्लेवरचे इकडे. आणि आमचं खाणं पण चालू आहे. आता घरी जातो, थोडा रेस्ट करतो बाबा, म्हणजे हॉटेलवर खूप थकलो आहे, खूप दमलो आहे. बघू पुढे काय होतं ते.